आम्ही आजच्या रविवारी या ठिकाणी एकत्र आलेलो असताना मागच्या रविवारी आपण पेंटिकॉस्टल संडे साजरा केला आणि पेंटिकॉस्टल संडे साजरा करत असताना आम्ही पाहिलं की देवाने अभिवचन दिलं होतं की मी मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करील, तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. आणि त्या वचनाप्रमाणे प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशूने त्यांना आज्ञा दिलेली आहे, अभिवचन दिलेलं आहे. ते म्हणजे वाचू आपण ते वचन, प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, यहुद्यात, शमरणात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. काय म्हटलेलं आहे? पवित्र आत्मा तुमच्यावरती आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग आम्हाला पाहायला ते अभिवचन लूक वर्तमानामध्ये देखील देण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी येशूने सांगितलं की जोपर्यंत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येत नाही तोपर्यंत यरूशलेमेत तुम्ही काय करा, थांबून राहा. आणि ते त्या ठिकाणी थांबून राहिलेले आहेत, वाट पाहत आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषितांची कृत्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याची ओतणी झालेली आहे. अग्नीच्या जीवा लोकांच्या डोक्यावरती उतरलेले आहेत आणि प्रत्येक लोक अन्य भाषेतून बोलू लागले. म्हणजे पवित्र आत्म्याचं अद्भुत कार्य पेंटेकॉस्टच्या दिवशी घडलेलं आहे आणि लोक अन्य भाषा बोलू लागले. आणि आम्हाला पाहायला मिळतं जे अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे ते अभिवचन पूर्ण झालेलं आहे. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये याचकांना ते काम देण्यात आलेलं आहे की वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा आणि ते काम याचकांना देण्यात आलेलं आहे. मग आज तुम्ही आणि मी देखील याजक आहोत आणि याजक या नात्याने प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्ही राष्ट्रीय याजकनात. व याजक या नात्याने आमची देखील जबाबदारी आहे की जो अग्नी आम्हाला मिळालेला आहे, जो स्पर्श आम्हाला झालेला आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलेला आहोत, अन्य भाषेच्या दानाने आणि वरदानाने आम्ही भरलेला आहोत, तो अग्नी आमच्या जीवनातला सतत पेटता ठेवणं गरजेचं आहे. ती जबाबदारी देवाने आमच्यावरती दिलेला आहे की तो विझून देता कामा नाही. आम्हाला पाहायला मिळतं पेंटिकॉस्टच्या दिवशी लोक फार उत्साहाने सहभाग घेतात, अन्य भाषा बोलतात, प्रार्थना करतात, पण नंतर तो हळूहळू विझून जातो. मला तुम्हाला सांगू, तो विझता कामा नाही, तर तो अग्नी सतत काय झाला पाहिजे, पेटता झाला पाहिजे. मग जुन्या करारात देवाने त्या लोकांना आज्ञा दिली. नवीन करारामध्ये पाऊलाद्वारे तिमोथेला मार्गदर्शन मिळत आहे. वाचा आपण 2 तिमोथेचं पत्र, 2 तिमोथेचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 6 वचन. या कारणास्तव मी तुला आठवण देतो, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्याने तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. माझा हात तुझ्यावरती ठेवल्याने जो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळालेलं आहे ते तू काय कर, प्रज्वलित कर. म्हणजे त्याच्यात वाढ कर, तो अग्नी तुझा पेटता राहू दे. म्हणजे जुन्या करारात देखील देवाच्या लोकांना सांगितलेलं आहे वेदीवरील अग्नी पेटता ठेवा. नवीन करारात देखील देव पाऊलाद्वारे मार्गदर्शन करत आहे की जो अग्नी आमच्यावरती आहे, जो पवित्र आत्म्याने आम्ही भरलेलो आहोत, त्या पवित्र आत्म्यामध्ये आम्ही वाटचाल करणं गरजेचं आहे. आम्ही विस्ता कामं नाही. मग आज आम्हाला पाहायला मिळतं की देवाने आम्हाला तो पवित्र आत्मा देव केलेला आहे. आज आम्ही पवित्र आत्म्याच्या युगात आहोत. मग आज आम्ही सदैव पवित्र आत्म्याने भरणारे लोक असणं गरजेचं आहे. तिथं म्हटलं रोज सकाळी याचकाने इंधन घालावेत आणि तो विधी पेटता ठेवा. म्हणजे रोज सकाळी आम्ही देवाच्या आत्म्याने भरणं गरजेचं आहे. रोज पहाटे उठून आम्ही देवाला देवा तुझ्या अभिषेकाने तुम्हाला भर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला भर. पाऊल म्हणतो की मी तर म्हणतो तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे देवाच्या आत्म्याने आम्ही भरणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. मग आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांची कृत्य जर आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं पवित्र आत्मा येण्यापूर्वी जे प्रेषित लोक होते, येशूचे जे काही शिष्य आहेत ते पॉवरलेस होते. म्हणजे त्यांच्यामध्ये काही सामर्थ्य नव्हतं, ते भित्रे होते, त्यांना काही येत नव्हतं. त्यांच्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं सर्व लोक घाबरलेल्या अवस्थेत होते. परंतु आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला त्यावेळेस त्यांच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. इतका मोठा बदल झालेला आहे की लोक त्यांच्याबद्दल बोलू लागले की अरे असे लोक नव्हते,
पण यांच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. काय बदल झालेला आहे तर आपण पाहूया देवाच्या वचनामध्ये. पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला, त्यांना सामर्थ्य मिळालं. आणि त्यांच्यामध्ये काय बदल झाला तर 2 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये काय म्हटले आपण वाचूया. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभं राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो, यरूशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा, माझे बोलणे ऐकून घ्या. काय म्हटलेला आहे, तो बोलू लागलेला आहे. जो कधी न बोलणारा माणूस, भित्रा माणूस, येशूच्या म्हणजे येशूला नाकारणारा माणूस, तो धैर्याने बोलू लागला. आणि या ठिकाणी त्याचं भाषण चालू आहे, भाषण चालू आहे. आणि 38 वचनामध्ये तो म्हणतो, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा, तुमच्या पापांची क्षमा होऊन तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आणि हे भाषण चालू असताना तिथं काय म्हटलेलं आहे 41 वचनामध्ये वाचा. ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. किती मोठा चमत्कार, किती मोठी गोष्ट झालेली आहे. 12 लोक 120 लोक आणि 120 वरून 3000 लोक झालेले आहेत. म्हणजे हे कार्य कोणाचं आहे, पवित्र आत्म्याचं कार्य. देवाने सांगितलं तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि ते सामर्थ्य मिळाल्याबरोबर अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे 3000 लोक एका वेळेस देवाच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. देवाच्या मंडळीची वाढ झालेली आहे. म्हणजे प्रेषितांचं कृत्य जर आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये आल्यामुळे एक अद्भुत कार्याला सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पवित्र आत्म्याने मंडळी भरली जाते, ज्यावेळेस मनुष्य देवाच्या आत्म्याने भरला जातो, त्याच्याद्वारे देव अद्भुत काम करायला लागतो. पण पवित्र आत्म्याच्या अगोदर ते सतोतीत रोज आणि रोज एकत्र येऊन काय करत होते, प्रार्थना करत होते. मग तो पवित्र आत्मा आला, त्यांच्यामध्ये तो अग्नी आला आणि त्या अग्नीचं सामर्थ्य इतकं प्रभावी होऊ लागलं. तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं पेत्राच्या एका भाषणात 3000 लोक देवाकडे आले. आणि याच ठिकाणी तो थांबला नाही, तर आम्हाला पाहायला मिळाल्यानंतर 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं पेत्र आणि योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेला मंदिरात जात आहेत. आणि मंदिरात जात असताना एक लंगडा भिकारी त्यांना भेटलेला आहे सुंदर नामी दरवाजाजवळ. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला बरं केलं आणि लंगडा माणूस चालू लागला. किती अद्भुत चमत्कार आहे. कशामुळे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे. म्हणजे अशक्य गोष्टी शक्य त्यांच्याकडून होऊ लागलेल्या आहेत. देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की 2 अध्याय 43 वचन काय म्हटलेलं आहे. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले, प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडतच असत. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. कशामुळे, पवित्र आत्मा आल्यामुळे. पवित्र आत्मा सर्वसाधारण लोकांचा वापर करणारा परमेश्वर आहे. पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो, तो कोणती काय कॅटेगरी ठेवत नाही, तर तो कोणी असो त्यांचा तो वापर करायला सुरुवात करतो. त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे प्रेषित लोकांबद्दल, हे तर अशिक्षित लोक आहेत, यांना बोलता येत नाही, हे शिकलेले नाही, तरी सुद्धा इतकं ज्ञान यांना कुठून आलं. म्हणजे पवित्र आत्मा आल्यामुळे ते हुशार झालेले आहेत. पवित्र आत्मा आल्यामुळे त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा हा अद्भुत शक्ती देवपित्याने आम्हाला देऊ केलेली आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर आमच्या जीवनामध्ये आहे तर ते विजू देता कामं नाही, ते आम्ही पेटतं ठेवणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्यांच्या जीवनाद्वारे हा अद्भुत चमत्कार झालेला आहे. मग हा चमत्कार झाल्यानंतर पुन्हा एक वार शल्मोनाच्या देवडीवरती त्यांनी भाषण करायला सुरुवात केली. आणि तो भाषण करत असताना, त्याचं भाषण चालू असताना देवाचं वचन काय सांगतं वाचूया आपण. 4 अध्याय आणि 4 वचन काय म्हटलेलं आहे. वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे 5000 झाली. बघा, 120 लोक, 3000 लोक आणि 5000 लोक. काय देवाचं काम झपाट्याने वाढत आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते सामर्थ्य कधी कोणी कंट्रोल करू शकत नाही. मग प्रेषितांच्या काळामध्ये पवित्र आत्मा काम करत होता,
म्हणून इतकी लोकांची वाढ होऊ लागली, लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येऊ लागलं. पण ते ट्रान्सफॉर्मेशन येत असताना त्यांना विरोधी तेवढाच झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस चिन्ह चमत्कार होऊ लागले, ज्यावेळेस त्यांचं नाव प्रसिद्ध होऊ लागलं, ज्यावेळेस ते अद्भुत कामं करू लागले, त्यावेळेस त्या काळातील धर्मपुढाऱ्यांना आवडलं नाही आणि त्यांना असं वाटलं की आमची पदं आता धोक्यात येत आहेत, आता आम्हाला कोणी किंमत देणार नाही. आणि म्हणून त्यांना काय केलेलं आहे, त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांना न्यायसभेसमोर उभं करण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही येशूच्या नावाने बोलू नका, हे काम तुम्ही बंद करा. आणि त्यावेळेस ते काय म्हणतात, आम्ही तुमचं ऐकावं का देवाचं ऐकावं? हे बोलण्याचं सामर्थ्य कोणामुळे आलं त्यांना? पवित्र आत्म्यामुळे. इतके दिवस ते काही बोलत नव्हते, पण पवित्र आत्म्यामुळे त्यांना धैर्य आलं आणि ते धैर्याने बोलू लागलेले आहे. पवित्र आत्मा आम्हाला धैर्य देणार आहे, पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देणार आहे. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या लोकांनी त्यांना ताकीद दिली, त्यांना अटकेत टाकलेलं आहे आणि त्यांना त्यांच्यावरती सिंपती करून त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. पण नंतर आम्हाला पाहायला मिळतं की ते तिथून सुटल्यानंतर ते त्यांच्या भाऊबंधांकडे गेलेले आहेत. तिथं म्हटलेलं आपण वाचू 23 वचन, 4-23 वचन. ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले. मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांना सांगितलं. बाबा आम्हाला लोक भेटलेले आहेत आणि आता आम्हाला सांगितलं काय बोलायचं नाही. पण तिथे तर शांत राहिले नाही, तर तिथं म्हटलं त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यांना माहीत होतं आम्ही जर प्रार्थना करू अद्भुत काम घडेल. मग इथं म्हटलेलं आहे 31 वचन, त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती जागा हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. बघा, प्रार्थना केली, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं. म्हणजे ज्या वेळेस देवाचे लोक प्रार्थना करतात त्यावेळेस पवित्र आत्मा उतरतो. म्हणजे आमचा अग्नी पेटता ठेवण्यासाठी आम्ही काय वापरणं गरजेचं आहे? प्रार्थना रूपी इंधन वापरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेत वाढू त्यावेळेस आपाप आमच्या जीवनातला अग्नी पेटता राहतो. पण बऱ्याच वेळेस सैतान आम्हाला प्रार्थना करू देत नाही आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये तो अग्नी विझून जातो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये हा अग्नी पेटत आहे. का तर हे लोक प्रार्थनेला महत्त्व देत आहेत आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये तो अग्नी पेटत आहे, मंडळीची वाढ होत आहे, तेवढ्याच प्रमाणात छळ देखील होत आहे. पण ते छळाला घाबरत नाही. आज देखील आमच्या देशामध्ये अनेक ठिकाणी ख्रिस्ती मंडळीला छळातून जावं लागत आहे आणि छळातून जात असताना मंडळींची वाढ होत आहे. पवित्र आत्मा त्याचं कार्य लोकांमध्ये करत आहे, लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येत आहे. हे सर्व देवाचं कार्य आहे. लोक अनेक वेळा थांबवण्याचा प्रयत्न करतील पण ते थांबलं जाणार नाही, कारण ज्यावेळेस पवित्र आत्मा काम करतो त्यावेळेस कोणतीच ताकद कशालाच अडवू शकत नाही. या काळामध्ये देखील, प्रेषितांच्या काळामध्ये देखील पवित्र आत्मा काम करत आहे आणि आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा अग्नी सतत पेटता राहत आहे. आज भावांनो आणि बहिणींनो, मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की आम्ही ख्रिस्ती म्हणत असताना, आम्ही देवाचे लोक म्हणत असताना जर आम्ही म्हणतो की मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेली आहे, माझ्या ठाई अग्नी आहे, मला अन्य भाषेचं दान आहे, तर ते आम्ही पेटतं ठेवणं गरजेचं आहे. तो अग्नी आमच्यातला आम्ही पेटता ठेवणं गरजेचं आहे, तो विजू देता कामा नये. बऱ्याच वेळेस आपला अग्नी विजून जातो. तुम्हाला माहिती आहे की आपण पूर्वीच्या काळामध्ये तुमच्याकडे लोखंडाची इस्त्री असेल आणि ती इस्त्री पेटवण्यासाठी काय करावं लागायचे? कोळसे गोळा करावं लागायचे आणि कोळसे गोळा केल्यानंतर ते पेटवण्यासाठी एखादा विस्तव त्याच्यामध्ये टाकावं लागत आणि मग नंतर काय करायचे लोक? त्याला हवा घालायची, पुष्टा घ्यायचे वहीचा आणि त्याला हवा घालायचे आणि तो हवा घालत असताना तो एक खोलीत सर्व कोळशांना काय करायचं? पेटवायचं आणि काही क्षणातच एकदम लाल बुंद इस्त्रीमध्ये कोळसे पेटलेले असायचे. तसंच तुमचं आणि माझं जीवन आहे. ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो आणि देवाची प्रार्थना करतो, देवाचा अग्नी आमच्या जीवनामध्ये येतो, तो अभिषेक आमच्या जीवनामध्ये वाढला जातो. देवा तुझे सांगतं तुमच्यातला अग्नी सतत पेटता ठेवा, वेदीवरील अग्नी सतत पेटता ठेवा. आजच्या संध्याकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. प्रेषितांच्या काळामध्ये तो अग्नी पेटता होता.